होय हो. हा बोल ना. मी काय म्हणते, देवाने आपलं एवढं चांगलं केलंय. हो ना, हो ना. आपण माळकरी, आपलं पोरग माळकरी, त्याला कसलं व्यसन नाही, काय नाही. अरे मग आता तुला आठवत लग्न झाल्यास नाही तंबाखू नाही बिडी नाही काडी, मग ते लेकराला बी ते संस्कार लागणार आहेत का नाही? ते तर आहे म्हणा तुमचं, पण आता तुम्हाला बी कळायला पाहिजे, पोरग आपलं आता वयात आलंय. अरे हो, पोरगा आलं पण आता ते लेकरू आपल्या मर्जीच्या बाहेर आहे का? मला वाटतं त्याला थोडस विचारावं दोन गोष्टी, त्याच्या सल्ल्याने झालं म्हणजे बरं आहे की नाही? तुम्हाला काही समजत नाही, काय नाही. अरे बाबा तू बसली बोलली ते संग, तर मला घेता येईल निर्णय. पाहू त्या कधी पोरगी घाई करून जमतं की याला? पण पोरगी बी आपल्यावानीच घर पाहिजे, माळकरी लोक पाहिजे, चांगली संस्कारी पोरगी पाहिजे. तर आपलं म्हातार पण सुखात जाईल, नाहीतर मग काय ते हाल नको. हाल आहे लेकरू, त्याला विचार जराशे. म्हणजे त्याच्या मना बाबा कुठे गेलता? बाहेर गेलतो जरा. असं आहे बस. पहा, बाहेर काय गेलता? करताय तुम्ही? कुठे गेलता का कचऱ्यात बघ? ती थोडस बाहेर राहणार चाललोय. गेलत ना. किती संस्कारी लेकरू आहे आपलं. हा. काय त्याला कधी लहानपणापासून अंतरच नाही दिलं, ते म्हणन तसं. विचार त्याला विचार. तर मी काय म्हणते, तुला आता पोरगी बिरगी पाहायला सुरुवात आपण करू. पोरगी हा, लग्न लग्न नको का? आता वय झालं ना बाळा तुझं. बस चालते, तुम्ही म्हणता तसं. हा मी म्हणतो ना तसं नको परत म्हणायचं मला काळीच झाली गोरीचा पाहिजे होती. म्हणजे तू थोडस बाबा तुम्ही जी पण बघता ती माझ्या योग्यतेनेच बघताना. बर, म्हणजे पहा आपलं पोरग, आपण म्हणतो ती पूर्व दिशा. पण तरी सुद्धा आपलं एक कर्तव्य लेकराला विचारायचं बघ. पोरगी शिकलेली सवय आम्ही काही अडण नाही पाहणार, शिकले सवरलेली पाहू, दिसायला चांगली असली. आणि बघ तू हो म्हणल्याच्या पुढे निर्णय घेऊ आपण. नाही बाबा, तुम्ही जी पण मुलगी जावताना त्या मुलीसोबत मी डोळ झाकून लग्न करेन. मला माहितीच तुम्ही माझ्या वाईटाचा विचार नाही तर भविष्याचा विचार करता. आपलं लेकरू आहे ना, आपल्या शब्दाच्या बाहेर नाही बघ कधी. नाही लोकांची लेकर बघ रे तू, आहे की नाही? आहे का कोण कसं वागत आहे, कोण काय करते? अरे बापू रावाल तू बोलवलं होतं? या 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 बापू या. स्थळ पाहायला सांगितलं होतं, काय कर तू? या बसा. या. सर अलीकडे बसून त्यांना. कसे बापू? नमस्कार बाबा. नमस्ते. बरे आहेत का? हा बरं आहे. बापूराव कसं काय नाही केलं मग? अहो तुमच्याकडे चाललोय. अहो तुमच्या पोरासारखं पोरगच नाही. हा, मग तुमच्या पोरासाठी एक स्थळ बघितलंय. कसं? हा पण कसं आहे, आम्हाला थोडस आहे ना असं माळकरी आमचं कुटुंब तुम्हाला माहिती आहे. मग आम्हाला आमच्या घरात येणारे लेकरू बी तसंच असं बरोबर आहे की नाही? संस्कारी पोरगी एकदम भारी संस्कार आहे. असं ना. हा दुसरं काय पाहिजे तू? पैशा पाण्याची गरज नाही, नाही नाही नाही. सोनं नाणं नको, काहीच लय पडले. अहो बाबा, तुमच्या अख्ख्या कुटुंबाची मला माहिती आहे. आणि तुमच्याच तोला मोलाचं स्थळ बघितलंय मी. हे बघा बापू, मुलगी माळकरी, तिच्या घरानं माळकरी, असं घरानं आपल्याला लागतंय बघा. अहो एकच नंबर आहे स्थळ. म्हणजे कसं आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडे सगळं व्यवस्थित आहे. हा, मग. आपल्याला काय नको बघा त्यांच्याकडनं, काय फक्त पोरगी आपल्याला चांगली लागते, हा एकच नंबर आहे. संस्कारी. हा संस्कार विंस्कार समजे. बरं आई, तुम्ही बोलून घ्या जी काय ती. तुमच्या खुशीत माझी खुशी आहे. मी जातो थोडस काम आहे. हा, जा तू बाळा. रानात जाऊन ये मग चक्कर मारून. बापू पोरग आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. त्यांना माहितीच आहे की आता येता जाता पाहतेत ते. एक काम कर, चहा पाण्याचं नियोजन त्यांच्यासाठी. मग चहा पाणी काय नाश्ता करते मी त्यांच्यासाठी. अरे वा वा वा. मग बा आता आपण आहे ना नाश्ता करूनच जा मग. हा चालतंय. बनवू चहा, आलोच आम्ही. या इकडे या जराशी. बोला बाबा. आता स्थळ पाहिले पण काय होतं, पाहायच्या अगोदर थोडस एखादा फोटो वगैरे असला तर हा, हा. पाहायला भेटलं बरोबर आहे. हाय की मोबाईल मध्ये फोटो आहे पोरीचा तर. अरे वा वा वा. मग तू भारीच काम की. हा, थांबा दाखवतो. अगोदर पाहिलं मी जर वा हो का? हाल पोरगी छान आहे की. अम्मा लावायचा का फोन लगेच? आता चांगल्या गोष्टीला कशाला उशीर. लाव ना. बघा येतो म्हणून आम्ही पाहायला. हा, हा. नाहीतर त्यांना बोलून घ्या हा आपण जाऊ ना. तुमच्या सोयीनं. हा. हा, नमस्कार पाहुणा. अहो म्हणलं तुमच्या पोरीसाठी एक चांगलं स्थळ बघितलंय. पोरग अहो ते पोरग एवढं भारी एक नंबर पोरग आहे गावात, त्यासारखं पोरग नाही.
हा त्यांचं अख्खं खानदान माळकरी, काय विषय नाही, हा एकच नंबर. हा हा चालतंय, येतो मग आम्ही उद्याच्याला येतो उरकून. हा हा चालतंय, ठेवतो. काय बाई डोक्याला ताण झालाय. मला वाटलं त्या पोराचं लग्न केलं तर पोरग सुधरण, पण कशाचं आलंय? लग्न केलं, चांगलं स्थळ पाहिलं, पण पोरग काय सुधरायचं नाव घ्याय नाही. काय नुसतं डोक्याला ताण झालाय आपलं. काय करते रे? आता काय करणार आहे? हा करायला गेलो एक आणि झालंय दुसरंच. काय आता आपल्या नशिबाचीच भोग म्हणायची आपण. काय होऊन बसलं रे एवढं लग्नाच्या अगोदर लेकरू यार. पाण्याचा घोट सुद्धा आपल्याला विचारल्याशिवाय घ्यायचे नाही. आता काय आपल्याला हो पोरग आपल्याला विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करीत नव्हतं. आपल्या पाया पडल्याशिवाय तो उंबरा वलंडीत नव्हतं. हा आणि आज तो आपल्याकडे लक्ष सुद्धा द्यायला. अहो त्या सुनाला थोडं मी बोलले तर तिने त्याचे कान भरून दिले बघा. हा आणि ते बोलणं सुद्धा माझ्या सांग. काय आता ह्या गोष्टीची आपल्याला सवय करून घ्यावं लागेल, नाही तर लोक नाव ठेवतील. काय म्हणायला बोलायला गेल्यावर परत तुझं माझं व्हायचं, आवाज वाढवायचं. ईश्वराचीच म्हणायचं आता आपल्यावर जे लादलंय म्हणायचं आपल्या. मी काय म्हणते बघा, तुम्ही त्या पोरासंग बोलून बघावं. आपण माळकरी घराणं आपलं. नको टेन्शन घेऊ, आहे ना तुझी इच्छा. मी बोलतोय एकदा, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मग काय उलट सुलट बोललं मग काय करायचं? थोडं समजून घ्यायचं, सहन करायची सवय लावून घ्यायची. अहो पण आपण लाडा नवसाचं लेकरू. हा आणि ते बोललं नाही तर घरात बसू वाटत नाही हो. कधी सवयच नव्हती या गोष्टीची आपल्याला. तू काहीतरी टेन्शन घेशील तर दुखणं वाढून घेशील. मस्त राहायचं. भूक लागली बघ आता. ए बाई पाणी आण ग. काय झालं करकीर करायला? पाणी पाहिजे थोडस प्यायला. पाणी पाहिजे तुम्हाला? काय हातपात कुठं गेले का तुमचे? हा हाताने घेता येत नाही का पाणी? हे सगळं हातातच आणून द्यायचं. घेतो. आपलं आम्ही दमून आलो, आता काय होतं तिने घरातलं करायचं, रानातलं करायचं, मग आता जमलं. अगो बाई घरातलं या करतात काय? मग मला काय असं आणून ठेवलं की तुम्ही? घरातलं सगळं मी करते. अगं आम्ही तुला काही म्हणतो का? आम्ही तुला पुरीसारखा जीव लावतो. कशाला अगं आम्हाला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? तूच आमची पोरगी, तूच आमची सून. लाडत नाहीचा माझ्यापाशी. आणि कोणती मुलगी नाहीये मी, सून आहे सून. आणि सुनेसारखंच वागणार काय? अरे पुरी अशी एवढी चिडचिड कशासाठी करतेस ग? एवढा स्वतःच्या लेकरा एवढा जीव लावतो, करते ना तुला मदत. होत नाही तरी धुणं भांडे करते ना ती. आणि म्हणून काय एवढं चिडचिड करायची? एवढं केलं म्हणजे उपकार नाही केला त्यांनी. एवढं सांगता तुम्ही तोऱ्यात. एवढं जर वाटत असेल ना तर तुम्ही करा काम मग. लय बायकोचा पुळका येत असेल तर. अगं बाई लग्न झाल्यापासून पोरग तोडलं ग तू आमचं. बोलत नाही काय नाही. आणि तुला काय आम्ही काही म्हणतो का? सारं काम करते ग मी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तुमचं पोरग मी तोडलं? अहो तेच माझ्या मागं पुढं करत असतं. मी त्याला म्हणलं का माझ्यापाशी ये, बस बाबा माझ्याशी बोल, हे कर ते कर. ते स्वतःहून माझ्यासोबत करतं का नाही? अगं तसं नाही म्हणे मी तोडलं. अगं तसं नाही म्हणायचं, पण आधी लय चांगलं होतं ग पोरग माझं. कधीच दुखवायचं नाही काय नाही. आणि जसं लग्न झालंय तसं ती नीट बोलत सुद्धा नाही. तुम्हाला म्हणायचं काय? हे सगळं जे काय घडतं माझ्या बरोबर घडतंय? नाही पण तू अहो बोलायचा अर्थ तोच होतो बाबा. सांगा तुमच्या बायकोला नीट समजून बरं. ती भोगी ती नाही सहन होते. अगं तसं नव्हतं माझं पोरग ग. तसं नव्हतं. लग्न झाल्यापासूनच ते असं करायला लागले. तू समजून सांग, एवढंच म्हणायचं तिला, दुसरं काय रे? अगं आमच्या जवळ समजून सांगाल का? मी ठोका घेतलाय का सगळ्यांचाच? ह्याला समजून सांग, त्याला समजून सांग, हे कर आणि ते कर. अगं ते तुझ्याच पत्राला तुमचा पोरगा आहे ना, मग तुम्ही सांगा ना त्याला समजून. मला कशाला सांगता? एवढं जर वाटत असेल तर. अगं तो आमच्या जवळ उठत नाही, बसत नाही. का त्याच्या संग बोलावं? अगं आमचं जर ऐकत असतं तर तुला कशाला सांगितलं? अहो तुमचं पोरग आहे ना, तुम्ही बघून घ्या ते. आणि तुम्ही दोघं काय तोंड बघत बसलाय माझं? जा ना करा तिकडे काम. काय भाकर तुकडा भेटत नसतो आज. सगळं पोट भरवलंय माझं तुम्ही.
आणि तुमचं पण असंच पोट उपाशी राहिलं पाहिजे. जा मागा भीक. काय कटकट आहे डोक्याला निसते. शी. आई गं. बापरे सगळी तब्येत खराब आहे. मानसी, अरे काय होतंय तुला? ते जरा मळमळल्यासारखं होते. मळमळ, चल हॉस्पिटलला जाऊ आपण, चल. अहो ते हॉस्पिटलला जायची काहीच गरज नाहीये. अरे आता एवढं मळमळ होतंय तुला, हॉस्पिटलला जायची गरज नाही म्हणजे? अहो कसं समजत नाही तुम्हाला? ते काय ना की मला ना आंबट पण खावंसं वाटतंय, गोड पण खावंसं वाटतंय, चिंच बोरं कैरी खाऊ वाटते. अहो तुम्हाला तर काहीच कळत नाही मला काय झालंय ते. अरे हिची चा बोर काही रिया खाती ना म्हणूनच उलट्या होत्या. जरा खायचं कमी कर ना, जरा कळतं तुला? अहो आता कसं समजून सांगू बरं मी तुम्हाला की मला काय झालंय ते? अगं सांगितलं तर कळेल मला मानसी, तू सांग जरा काहीतरी, नाही तर हॉस्पिटलला चल. थांबा थांबा ऐका माझं. ते मला ना आज एवढी लाडात काही ती पण काही मिळत नाही का? अहो नाही ऐका की तुम्ही गप्प बसा. अहो आपलं बाळ माझ्या पोटात वाढतंय, प्रेग्नेंट आहे मी. म्हणजे मी बाबा होणार आहे? हो तू आई? हो तुम्ही बाबा मी आई. आपण बाबाला त्यांना सांग, बाबा आई बाबा. हा तू बी का? थांब. हा खाली हळून ये, बस खाली, खाली बस, बस खाली. बाबा, इकडे आनंदाची बातमी. असं काय झालं? तुम्ही आजी आणि आजोबा होणार आहेत. अरे वा, अरे वा 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 छान छान लय आनंदाची बातमी दिली बा. छान. हा बाई आपल्याला आता नातू आहे. नातू मस्त येऊन खेळवायचं त्याला. हा छान छान. बरं मी घरातले काम आवरून घेते. आज काहीतरी ना घोडादोडाच जेवण कर. आणि तू कशाला काम करते? आई आई बाबा करते की? अहो तुम्ही काय म्हणताय? असं वय झालंय त्यांचं, कसं काय काम करतील ते? मी आता पटक्या जाते, पटक्या फरची अगं, पुसते आणि पटक्याच आहे ना त्या टेबलवर चढून आहे ना सगळं साफ करून टाकते अख्खं घर. तू काय इडी का मानसी? अहो मग मी नाही केलं तर मग काय सासूबाई करणार का काम? बाई मी करेन ना काम, मीच पुसून घेईन, भांडे घासीन, तू आता आराम कर. हं? ठीक आहे आता तुम्ही एवढं म्हणताय तर मग हा. करते मी आराम. चल तू काम करायचं नाही आजपासून. तू घरात चल. हो चला घरात. हो बघितलं, आता आपल्याला नातू होणार आहे. हा काय झालं, आता मी सारं काम करेन पण तिला कुठं हलवून देणार नाही. म्हणजे ना ती चांगली व्यवस्थित तिची डिलिव्हरी होईल, सगळं व्यवस्थित होईल, पूर्ण आराम करायला सांगते तिला. खरंच लेकरी किती खुश आहेत ना. तू आजी होणार, मी आजोबा होणार. आणि खरं सांगू का, त्या लेकरामुळे कंटाय मला आपल्याला परत पहिल्यासारखे दिवस येतील, आनंदात जातील दिवस है ना. चला आता करायचं. आणि का तुला नाही लय काम उरकलं ना मला सांगत जा, मी मदत करीन. हा. हा लेकराला त्रास नाही द्यायचं बघ. हा आराम झाला पाहिजे तिचा. मग आता पुरा खर्च आहे ना, लय त्रास होतो. सगळं शेण उचलायचं, कचरा काढायचा, पाणी पाजताना लेका गायने ढकाललं फोडलो. बया लागलं का कुठं? नाही ना. आता जेवली का? काय आता जेवण करायचं, कोण देईन जेवायला? हा काम केल्याशिवाय कशाचं जेवण तरी भेटायचं. भांडे घासले, धुणं धुतलं, आता फरची पुशीते, तरी सुनबाई जेवण द्यायना. कसं व्हायचं आपलं, जेवायलाच नाही. लय चांगलं होतं ओ पोरं आपलं, पण या बायाने नुसता घराचा नाश केला. तुला तरी कुठं नाव होती? अगं 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 सुनबाई, तुमचं कसं झालंय सासूबाई माहितीये का तुम्हाला? अक्कल आहे का नीटे पुसायची? तुम्हाला कळत नाही का मला माझं काय चालून काही नाही? अगं तुला तेच म्हणत होते, अगं थांब मी पुसलंय, पडशील तू. जपून चालायचं. पडल्यावर बोलता येईल तुम्हाला. अगं त्याच्यासाठीच तुला आवाज देत होते मी, का नको येऊ बाई पडशील.
बरं तेवढं काळजी वाटते माझी फक्त. अगं तुझी काळजी आहे म्हणूनच एवढं सगळं करते मी. दिसतंय किती काळजी आहे माझी. आम्ही नाही काळजी करायचं, कोण करणार आहे? बरोबर आहे ना, तुम्हीच करणार काळजी, दुसरं कोण करणार नाही का? माझा नवरा कुठं तरफडत गेला काय माहिती. खायला ऐक काय, काय भूक लागली होती म्हणलं. तुमचं कसं झालंय माहितीये का? खायला कार आणि धरणीला बार असं झालंय. अरे किती खायला लागतं मला. सकाळी 2 भाकरी, संध्याकाळी 2, ते बी दोघात. आमचा भार, आमचा बोजा व्हायला लागलाय खायचा. एवढे काम करतो त्याचं काही नाही. अगं सुनबाई, सकाळपासून काय नाही खाल्लं का त्यांनी बी. गायनी एक तर लात मारली त्यांना. हा, त्यांना दिन मला बी उलसक तुकडा दे खायला. घरातलं सगळं संपलंय. किराणा सामान आणायला लाव तुमच्या पोराला, मग करण घरात स्वयंपाक. अगं तूच सांग त्याला, आता आम्ही काय सांगावं? ते कुठं असतो आमचं ऐकायला. मला सांगा बरं, तुम्हाला गिळण्याशिवाय काही दुसरं दिसतच नाही का हो? नुसतं सारखं खायला लागतं तुम्हाला. सकाळी लागतं, दुपारी लागतं, रात्री लागतं. 3 टायमिंगचं कशाला पाहिजे जेवण तुम्हाला? हा, वय झालं ना आता, बस ना आता, कवर खाता. काम केल्यावरच काय, आम्ही काय काम करतच नाही. अगं सकाळपासून काहीच नाही खाल्लं, उलसक दे. काय नुसतं गुरांचं केलं, काय नुसतं फरची पुसली, काय एवढंच केलंय काम नुसते. लगेच भुका लागायच्यात तुम्हाला. काय जेवण बिवण देत नसते मी. बघा तुमचं तुम्ही. काय करायचं आता? त्या लेकराला सांगायची सुराने का सांगून तरी. अरे काय करते आई इथं? अरे फरची पुसत होते. आता काय तुला सांगावं? तोय लक्ष आहे काय बापावर तरी? हा, तर लक्ष द्यायला काय तर मला पण कामाने टाइम भेटत नाही थोडं. तुकडा तर नाही सकाळपासून पोटाला. पण उलसक काही चांगलं सांगा गेलं तरी फार फार बोलती. कोण? तुझी बायको. आता अरे काय सकाळ बोलता राव बाबा? इतकं ती तुमच्या पुढे पुढे करती आणि लगेच असं तुम्ही फुगून फागून काय बी सांगायला लागलात मला. फडाफडा बोलतीन, ही करतीन ती करती. अरे भाऊ, सकाळपासून एक खायला असा अन्नाचा कण सुद्धा नाही रे दिला. एवढं खरं असलं द्याल सर. अहो मग काय तुला हात नाही तो करून घ्यायला? अरे मस्त हात आहेत मला, पण ती त्या स्वयंपाक घरात जाऊन देईन तेव्हा मी खाईन ना. त्या लेकराला आम्ही घरात आलेलं नाही आवडत. मग कुठं परत कसं? एक काम करा, तिला नाही आवडत तुम्ही घरात गेलेले, तुम्ही इथं 3 दगड मांडून तर करू शकता ना खाया प्यायला. बाहेर मग त्याला काय झालं तेव्हा? अरे हेच ऐकायला देवाला नवस केले होते आम्ही का आम्हाला पुत्र दी, आणि तू सांगतो आम्ही बाहेर चूल मांडून भाकरी खाऊ. अरे हे ऐकायच्या आधी देवाने नेलं असतं तर बरं झालं असतं. सर फक्त का लाज कशी वाटत नाही? आई बापाला सांगतोय तू रस्त्याला 3 दगड मांडण करून खा. बाबा मला काही तुमचं ऐकायचं नाही. आता कुठं चांगले दिवस चालू झालेत आमचं, आणि काय नाही होत. ते आता गरोदर आहे, 5-6 महिने केलं म्हणून काय होत नाही. हे आले वाटतं आज आहे ना. हे म्हाताऱ्याला आणि त्यांना ना चांगलाच माझं इंगच दाखवते. आज दाखवते मानसिक चीज येते. आणि आपली भांडणं लावायची कारण बिरणं काय मला सांगत जाऊ नका. तुम्हाला वाटतं का माझी माणसाची भांडणं झाली पाहिजे? मग तुमचा आत्म्याला शांती भेटेल. करून खा. आता काय करता, आपलंच लेकरू आपलं नाही राहिलं. ते तर लोकांचंच लेकरू आहे. हा, चला मग आता काय करते, तुम्हाला काहीतरी खायची सोय. काम कर, नाही तर पर तडा तडा तोडीन. अहो पण पोटाला नको का काही? हा, कुठं जाणार? भीक मागितली तर लोक भीक तरी वाढतील का आपल्याला? आपण खावतो का भीक, पण अहो काहीतरी करून देते ना तुम्हाला 2 घास. तुम्ही खान, मी खाईन. चला. नाही करायचं तर काय करायचं बरं? काय झालं? तुमच्या आई बापाला ना आपलं सुख बघवतच नाही. काय केलं त्यांनी? अहो सतत मला काम सांगतात. त्यांना माहिती आहे ना मी प्रेग्नेंट आहे, मी काम नाही करू शकत, फरची नाही पुसू शकत. मगाशी प्रेग्नेंट असले तरी मला फरची ते पुसायला लावले हो त्यांनी. तुम्ही सांगा ना काय काय करू मी? आपल्या बाळाची काहीच पडली नाहीये आणि त्यांना आपलं बाळ पण नकोय हो. तुम्हीच सांगा ना कसं करायचं? त्यांची एवढी हिंमत माझ्या बायकोला. पण शेवटी किती काय झालं, तुमचे आई वडील तुम्ही त्यांना घराबाहेर हाकलणार लायकीच नाही. चल त्यांची एवढी हिंमत. चल आणि तर तुम्ही राहत नाही दोघांनी, मी लगेच घराच्या बाहेर निघायच्या.
अरे गठुडं फेकूस तर काय झालं? काय झालं तुला माहित नाही का काय झालंय? अरे तुला जन्म देऊन आम्हाला एवढं याची शिक्षा देतोय का तू डायरेक्ट गठुडं फेकतोय आमचं? माझंच नशीब फुटकं होतं, मी तुमच्या पोटी जन्माला आलो. अरे काय नाही केलं रे तुमच्यासाठी, किती सेवा केली तुमची. सासूबाई मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे ना हो. जर तुम्ही तुमच्या मुलीसारखं मला जीव लावला असता तर काय झालं असतं? प्रेग्नेंट आहे ना मी, तरी तुम्ही मला फरची पुसायला लावली ना. अगं मी कधी काय केलं बस तुम्हाला? खोटं बोलू नको आया, मला सगळं वाटलं माहिती नव्हतं मला तुम्ही असं वागताना माझ्यासोबत. अहो माझ्या पोटात बाळ आहे तर तुमचा नातूच आहे ना. असं जीव घेणार का तुम्ही तुमच्या नातूचा? काय बोलते मी? अरे काय झालंय काय? हो बाबा, झालं काय नाही काय ते मला काय माहित नाही. गटुडं उचलायचं आणि तुम्ही दोघांनी मी चालतो व्हायचं इथून, परत इथं तुमचं तोंड घेऊन यायच नाही. हो बाबा, तुम्हाला दोघाला मी गुढी सांगतो हा. आता तुम्ही गुढी इथं निघायचं. एक तर तुम्हाला दोघाला पण माझं सुख देखवत नाही आणि परत इथं यायच नाही. मोकार मला हात उचलाय भाग पाडू नका. तुम्ही पटकीन निघा इथनं. किती बोलतोय, ऐकून तरी घेतोय. चल म्हातारे चल. अहो सासूबाई कुठं चालला तुम्ही? हे गळ्यातलं कोण काढणार? हा कोण काढणार हा हे सगळं? अगं ते माझं आहे. तुमचं असून द्या, ते आता आमचं आहे, कळलं का? दरे आणि काय हो, तुम्हाला माझं पोर खपवत नाही का? अहो कसल्या तुम्ही आई येत नाही? अगं तुझं म्हणजे ते आमचं नातूच आहे ना ग. नातूच आहे म्हणून सुनेला असं काम सांगणार का सगळे तुम्ही? काय हो, लाज वाटली पाहिजे सुनेवर असे अत्याचार करताना. काय जातात असं कसं माझ्यावर जे अत्याचार केला त्याची परत फेट केल्याशिवाय मी कशी काय पाठवून त्यांना? काय माझे असेच केस पकडले होते ना, असेच पकडले होते ना. सासूबाई म्हणायची, अगं तुला लेकीसारखा जीव लावला. तुम्ही असं केलं, तुम्ही दोघांनी परत असं कोण दाखवायचं नाही त्यांना. दोघांच्या अरे नको मारू त्यांना. अरे कशाला मारतो? मारतो. अरे तुमच्यासारखी अशी कापून मारायला पाहिजेत माहिती का? अरे एवढं काय पाप केलं आम्ही काय तुला पाप केलं? जन्माला घालून? हा? जन्माला, अरे तुमच्या पुटी जन्माला हीच लई मोठी चुकी आहे. तुम्हाला छळती सासू म्हणायच्या लायकीची तरी हाय का होतो? जा लवकर. अरे तुझं होणार लेकरू सुद्धा तुला असं चल चल निघा. निघा, थांबू नका इथं. काय पाप केलं परत आमच्या दारात यायचं नाही. नको काळजी करू तुम्ही जे केलं ना ते अगदी बरोबरच केलं. शेवटी आपल्या बाळावर प्रश्न आला होता ना. अरे मानसी, पण तू एवढा जीव लावला त्यांना. अरे आई बापावानी जीव लावला तू. हे बघा. मला वाटलं नव्हतं ते असं करते तुझ्यासोबत. अहो अरे. कोणीच नसतं कोणाचं, आई बाप पण नसतात कोणाचे. जे काय आहे ना ती बायकोच असते. माफ कर मानसी, मला वाटलं ती माझ्या मागे तुला लई जीव लावत्यात, पण मला आज त्यांचा खरा चेहरा कळाला. जाऊन द्यावं आता, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणायचं आणि पुढे जायचं. काय चला. अरे देवा, कोणाला आठवण आली बरं माझी आज? अरे आई, अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुलाच फोन करणार होते मी. हा अगं एक आनंदाची बातमी सांगायची तुला. अगं आई, तू मला म्हणली होती ना, एकदम तसंच केलं मी. अगं तसेच डावपेच खेळले मी. हा ना. अगं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना माझी प्रेग्नेंटची ना ऍक्टिंग खरीच वाटली. सगळ्यांना असं वाटलं की मी गरोदरच आहे. माझ्या नवऱ्याला बी तसंच वाटलं ना. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मी आज घराबाहेर हाकललं. मग काय तर सारखं माझे आई वडील करायचे. आणि जेव्हापासून त्यांना हाकललंय ना तेव्हापासून माझी बायको करतात. आता कसं जरा बरं वाटतं, म्हणजे एवढ्या मोठ्या घरात मी राणी तो राजा. मग काय तर आता ना फक्त एवढंच टार्गेट आहे आई की ना ती प्रॉपर्टी ना सगळी माझ्या नावावर झाली पाहिजे. म्हणजे कसं, म्हणजे मला कोणी घराबाहेर काढलं ना
तरी त्याला म्हणता आलं पाहिजे मला हे माझं घर आहे, तू निघायचं. अगं आई काय सांगू तुला, मी घरातलं ना काडीचं काम करत नव्हते. अगं घरातलं काम आहे ना सगळं सासूबाईच करायच्या. मी नुसतं आईत बसायचे आणि गिळायचे. पण नवऱ्याला असं दाखवलं ना की सगळं काम मीच करते. मग काय तर तू सांगितलं ना तशी सगळी ऍक्टिंग केली मी. प्रेग्नेंट नव्हते झाले तरी प्रेग्नेंट आहे असं सांगितलं. मग काय घराबाहेर दिलं बाई हाकलून. आता माझा नवरा कसं, माझी बायको ते मी काय भेटलं तुला? हा? काय भेटलं तुला? कुठं काय आवाज काय करता? तुला माझ्या भावनांशी खेळून भेटलं काय नेमकं? मी नाही खेळले तुमच्या भावनांशी. ते असं नको बघू मला. तुम्हाला कळतंय? तुम्हाला कळतंय का मी प्रेग्नेंट आहे? तुम्ही काय सांगताय मला? तुम्ही असं काय रडताय? माझ्या आई बाबाला मारलं मी तुझ्यामुळे. मारलं जाऊन द्या आता. जीवावर प्रेम करीत होते ते माझ्या, आणि मी तुझं ऐकून त्याच्या आदर चालला. हे बघा जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. चांगल्यासाठी होतं का? चांगल्यासाठी होतं. मला कोट्या आशाला लावलं तू. पाहिजे होती तुला तर सांगायचं म्हणून माझ्या आई बाबाला. चुकलं माझं, माफ कर मला. मी परत नाही करणार असं काही. चुकलं तुला प्रॉपर्टी पाहिजे होती तुला. मला सांगायचं ना. चुकलं माझं. मला प्रॉपर्टी मी खूप चुकीचं वागले. मला माफ करा ना. तर माझ्या आईने मला सांगितलं म्हणून मी तसं वागले. तू आता आहे ना तुझ्या आईच ऐक. आता माझा आई बाप जोर होत नाहीत ना, तर मी काय घरी जाणार नाही. आवाज नको रडू तुम्ही. आजपासून तुझा माझा संबंध संपला. आवाज नको बोलू. आज नको सर, जोपर्यंत माझा आई बाप मला घालत आहेत ना तोपर्यंत मी घरी येणार नाही. ऐका ना. चुकलं माझं, माफ करा मला. का मी आईच्या बोलण्यात आले काय माहिती. माझं सगळं संसारात उद्ध्वस्त गेला मी. चुकलं माझ्या हातात आता काहीच नाही राहिलं. अगं आई, तू काय काम करते इथं? पूजा कुठे गेली? पूजा स्वयंपाक करते वाटतं. काय करते घरात? काय आईला काम लावलंय तू? अहो मी कशाला लावू काम? म्हणजे पण म्हणलं झाडावा. आता आहे ना सून. द्या इकडं. अगं बाई नको झाडू. तू कशाला झाडू? म्हणलं झाडावा. प्या पाणी. बरं बाई, मला कशाला काम करतात? ते आली ना सून आता. तुमचं दुखत होतं ना, दुखत होते. गोळ्या खाऊन गप बसायचं ना. मग कशाला झाडायला आल्या? झाडावा म्हणलं. मी आले ना. घरातलं आली की बाई आली ना. हा मग का लेकरासमोर दाखवतोय मी लय काम करते, सून लय जाच करते. लेकराला वाटलं नाही ग, पाहिजे तू पण तशी चांगली आहे. आईला समजून घेते. घेते मला काम नका करत जाऊ. ताप कमी आलाय ना. वागून घेते बाई. मला समजते लेकरू. हा. आई बापाचा चांगला आशीर्वाद घेतला चांगलं होतं. होय. सासू सासऱ्याचा आशीर्वाद घेतल्यावर आपल्या लेकरांना संसाराला आनंद असतो. आता तू काय बस काम करा, करू दोघं नका. लय कौतुक करायचं राहू दे माझं. काम करू नका काय आता. ते चांगलं असतं बाळा. हा? पाणी भेटेल का थोडं प्यायला? ठीक. बसा ना दादा, बसा. आई द्या घे. कुठून आला बाळा? ताण लागले. ताण लागले, लांबून आले. दादा अजून पाणी देऊ का? नको बस. किती बाळा थोडं? काय झालं दादा तुला? हा? तुम्ही तुमच्या आईवर ची सेवा करताय ती बघून मला माझ्या आई बापाचीच आठवण आली. काय झालं दादा तुला? आई वडील नाहीत का? अहो आई वडील माझे सोन्यासारखे होते, मग काय झालं? पण माझ्या बायकोच ऐकून मी त्यांना घराबाहेर गाजलं. का रे, काय झालं असं? रडू नको. रोड नको शांत हो दादा. तू दादा शांत हो. ऐ बोरा. आई बाबा दादा. आण बाळा, चांगलं असतं आई बाबाचा आशीर्वाद केलेला असते. दादा आता रडून काय फायदा आहे? तुम्ही जेव्हा
तुमच्या आई वडिलांना घरात ठेवायचं तेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाही ऐकलं. तुमचं लग्न झालंय ना, मग तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकलं. आई वडिलांनी आतापर्यंत तुम्हाला पालन पोषण केलं, एवढं मोठं केलं, प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली असेल, घरदार केला असेल, आणि तुम्ही एका सेकंदात ती कुठली मुलगी आली तिचं ऐकून तुम्ही लगेच तिला घराबाहेर काढलं. तिचं ऐकून मी माझा आई बाबा घराबाहेर काढलं. दादा बायको यायच्या आधी तुझी आईच होती, हागलेलं मुतलेलं सगळं तिनंच केलंय आणि तिलाच आज तू घराबाहेर काढलं. रडू नको, गावच्या नाही बाप, चांगलं सांभाळ आहे बापाला, चांगली सेवा कर. नको रडू बाळा. गावला तर देवच पावन. नको रडू गावच्या, मी लय अन्याय केलाय त्यांच्यावर, खरंच अन्याय केलाय. रडू बाळा, चांगली सेवा कर गावच्या. नको नका रडू. तुम्ही एवढा आई बापावर प्रेम करत होता ना, मग भेटतील अरे तुम्हाला. कोण आहे दादा, का रडतोय? अगं बघ ना, त्याचे आई बाप तिनं हाकलून दिलेत आणि आता रडत आलाय तो. आता कशाला हाकलून दिले, आता कशाला रडतोय? अरे तुला लाज वाटायला पाहिजे होती, तुला 9 महिने सांभाळलं तुझ्या आईनं, तरी तुला तिथं थोडस वाटलं नाही का रे काही एका त्या बायकोसाठी तुला तुझ्या आईला आणि बापाला हाकलून दिलं. ते चांगले म्हणाव, एखादे असते ना तुझ्या हातपाय तंगडे तोडून तुला झाडाला लटकवलं असतं, कळलं का? लय चांगले म्हणाव, तू इतकं मार तुला, आता काय इथं बसून तरी करतो. निघित ना, जा आमच्या दारातून जा. जाऊ दे जाऊ दे तिथे समजून सांग. दादा, तुम्ही बसा, मी जेवायला आणते. तुम्ही जेवाय नको मला. नका दे, जाऊ दे. तुम्ही दादा जा आता तरी, उशीर नको करू. तेव्हा नको रे एवढी परीक्षा घेऊ, भेटू दे माझा आहे बाप मला. करडत चालला रस्त्याने. सांगू दादा तुम्हाला आता. झालंय तरी काय? हा अहो माझ्या बायकोचं ऐकून माझ्या आई बाप्पा घराबाहेर काढला तू, अरे काय येडा माणूस आहे का आणि तो? नुसतं घराबाहेर काढून मी राहिलं नाही. आई बाप्पा आजू चाललाय. खरंच र, तुझ्या एवढा दरिद्री ना माणूस तूच र. कुशाला का बायकोच आई बाप घराबाहेर काढतोय या आणि परत रस्त्याने रडत चालला याचा अर्थ मला वाटतं तुला पश्चाताप झालेला दिसतोय. हा म्हणजे माझ्या बायकोनी माझ्या पुढे सगळा कोटा नाटा एका उभा केला, मला मजबूर केला आई बाप्पा हात उचलायला. खरंच तू तर गळ्यात माळ दिसती या. अरे तुझ्यासारख्या माणसांनी ना माळकऱ्यांचं नाव बदनाम करून टाकले या. गळ्यात माळ आणि कुशाला आई बापांची दिंड काढतोय मानले. अहो कसं विश्वास कसं ठेवतात माळकऱ्यावर लोक? असं असतं का? आई बाप कला का सोन्यासारखा आई बाप घराच्या बाहेर, ज्याला आई बाप नाही ना त्याला महत्व कळतं आई बापाचं. नका ना बोलू एवढं प्लीज, लय वाईट वाटतंय. माझी जगण्याची सुद्धा इच्छा नाही आता, पण जोपर्यंत आई बापाला जोडत नाही ना तोपर्यंत जीव पण सोडणार नाही. फोटो दाखव, कारण 2-3 दिवसापूर्वी ना एक म्हातारी आई बापा बघितली होती. अरे ही म्हातारी आमच्या गावातल्या देवळात आहेत ना, 2 दिवसापूर्वी बघितली होती. आता आहेत का नाही जाऊन बघावं लागेल. तो दादा मंदिर कुठे येते दादा? सरळ जा, पुढे गेलं की मंदिर आहे. धन्यवाद दादा. देवा नको रे एवढी परीक्षा घेऊ माझी. अख्खं मंदिर शोधलं आणि आई बाबा कुठे नाही गावली. नको मला एवढी शिक्षा देऊ. येईल कर आपलं मित्र, येईल त्या शोधेल का आपल्याला? बाबा मला नाही वाटत माघारी लेकरू येईन हो आपलं लेकरू. असं नव्हतं, कसं खात असन का काय करत असन हो आपलं लेकरू. बायकोच्या नादाने लय येणं झालं बघा. मस्त खरे आता आपलं कवर येणार, कवर फिरणार, कवर भीक मागणार. एक तर 2 दिवस झालं पोटात अन्नाचं कंड, लाज रे वाटते लोकांना भीक मागायची. आता काय परमेश्वराने आपल्या नशिबात जे दिलंय ते तर भोगणंच आहे आपल्याला. ऐक ना मला वाटतं अरे असलं कुत्र्याचं जीवन जगण्यापेक्षा आहे ना आपण आत्महत्या करू कुठतरी जाऊन. मग काय मी काय म्हणलं फोन काही गप नको मारून घेऊ.
नाही आहे खरंच मी तुमच्या दोघाचा गुन्हेगार आहे. अरे बा तुला समजलंय ना आता चुकीची झाली जाणीव कशाला रडू. अरे पण सुनबाई कुठे ती नाही आई आली. तिचं नाव पण काढू नको, खरंच नाव काढू नको. त्या काय दशेने मग मी तुमच्या दोघांवर हात उचललाय. अरे तसं नाही म्हणू बाबा, ते आपल्या घरची लक्ष्मी आहे बाळा. अगं लक्ष्मी, अगं ती लक्ष्मी नाही ग, खरंच नाही लक्ष्मी नाही, ती आपल्या घराला लागलेलं अरे आहे. काय लेकरासाठी नशीब आहे. सांभाळावं लागेल रे तिला. लेकरू अहो बाबा त्याने त्याला मोठं पुजवलंय. अरे झालं काय तू व्यवस्थित आहे ती प्रेग्नेंटच नव्हती. हा? बापरे. आणि मग फक्त आम्हाला बाहेर काढायसाठी चाललं होतं काही सगळं. अहो काय आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम, एकमेकांचे विचार तिला नाही आवडलं म्हणून तिने यो प्लॅन केला. तिच्या आईने तिने तुम्हाला घराबाहेर काढायचा, फक्त प्रॉपर्टीसाठी यो प्लॅन केला हो तिने. ती तिच्या आईच्या बुद्धीने चालली. आईने पुरीच्या संसाराचं वाटोळ केलं पा, आणि पण तिला कळू नाही का ती काय बारीक आहे का. नाही बाळा, ती नाही बारीक, पण कसं असतं बाळा. जाऊ दे. काय एवढं बुद्धी झाला असेल, चुकला असेल, सुखाने संसार करा. आता आम्ही असं बाहेर पडलो तर तसं बाहेर पडलो. नाही बाबा, तुम्ही तर माझ्यासोबत नाही ना आला, मी तर मंदिरात जीव देईन, जीव देईन. नको बाळा, जीव देऊ नको. तुझ्यासाठी तर आम्ही एवढे हालापिष्ट सहन केले. हा, तुला त्रास नाही व्हावा म्हणून आम्ही निघून आलो. नाही आहे बाबा, तुम्ही दोघं पण आधी माझ्यासोबत घरी चला, मग बघू आपण काय असेल ते. ऐक नको लेकराचा अंत पाहू. चल बघू काय. चला तुम्ही घरी चला बाबा. आहे चल तू. परमेश्वरा ऐकलं रे घरानं, भेटलं परमेश्वर, आमचं लेकरू तो आमच्यापाशी पाठवलं रे बाबा. चला घरी चला तुम्ही, चला.